नमस्कार, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बनवणार आहोत आपण उपवासाचा पराठा। अगदी लुसलुशीत बनवून तयार होतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो आणि अगदी झटपट रेसिपी आहे। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही जर एकदा तर रोज बनवून खाताल। चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी ना आपण इथं 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तो कढईत छान असा खरपूस भाजून घेऊयात, कारण तो मिक्सरमध्ये छान दळला जातो छानपैकी। ते बघा आपला शाबूस तांदूळ मस्त आपण छान भाजून घेऊयात। काही ठिकाणी शाबूस तांदूळही बोलतात, काही ठिकाणी साबुदाणाही बोलतात। आता नवरात्र चालू आहे, तर ह्या उपवासात तुम्ही नक्की बनवून खा, कारण रोज रोज खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर आपण काहीतरी नवीन बनवूयात। तर हे बघा आपले शाबूस तांदूळ मस्त असे भाजून झालेले आहेत। आपण याला आता एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊ आणि बारीक याची पेस्ट करून घेऊ। आता मी याला मिक्सरमध्ये काढून घेतलं। एका चाळणीने आपण याला छान असं चाळून घेऊया। हे बघू शकता पूर्णपणे काय आपला शाबूस तांदूळ बारीक झालेला नाहीये। तर आता याला आपण परत मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊन याला पण छान असं चाळून घेऊयात। हे बघू शकता थोडंसं पीठ आपण वाटीत काढून ठेवूयात, कारण आपल्याला पराठे बनवण्यासाठी ते पीठ लागणार आहे। आणि यात मिरची आणि मीठ याचं थोडंसं वाटण करून घेते। 3 बटाटे मी इथं छान असे किसून धुवून घेतलेले आहेत, त्याला आपण आता किसणीने किसून घेऊयात। बटाटेमुळे ना आपला पराठा खूप छान लागतो खायला आणि एकदम असा मऊसूत बनवून तयार होतो। मी 3 छोट्या आकाराचे बटाटे घेतले, तुम्ही मोठाले असले ते 2 बटाट्याचाही वापर करू शकता। तर मी इथे छोट्या किसणीचा वापर करत आहे, तुम्ही मोठ्या किसणीचा वापर करू शकता। तर आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलं होतं, मीठ आणि मिरची, ते पण मी यात टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। जास्तही पाणी टाकायचं नाही, कारण पीठ मग पातळ होईल, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपण याला छान असा मस्त उंडा बनवून घेऊयात। बघू शकता इथं मी थोडं थोडं पाणी टाकूनच याचं आपलं पीठ असं मळून घेत आहे। आणि याचा असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा, जास्त पातळही नाही बनवायचा, मग आपले पराठे असे लाटता येणार नाहीत। थोडं निबरच याचं पीठ मळून घ्यायचं। एक वाटी तांदळासाठी 3 छोटे बटाटे मापात होतात। आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असलं तर तुम्ही बटाट्याचं किस ऍड करू शकता। हे बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं मळून घेतलेलं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे। आणि थोडंसं पीठ ठेवलंय, कारण आपल्याला ते पराठे बनवण्यासाठी लागणार आहे। आणि या पराठ्यासोबत खायला मी इथं मिरची बनवू राहिले, तुम्ही खोबऱ्याची चटणी वगैरेही बनवू शकता। तर शेंगदाणे घेतले, त्यात 2-4 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि त्या पण छान अशा भाजून घेते। तुम्ही यात अजून खोबरं पण ऍड करू शकता आणि याची छान मस्त चटणी बनवून तयार होते। तर मी फक्त मिरचीच बनवणार आहे, ही तुम्ही दसम्याबरोबरही खाऊ शकता। तर आता इथं मी पराठे लाटायला सुरुवात केली आहे। असे उंडे एक समान याचे 4 उंडे करून घेतलेत आणि याला असं पीठ लावून मस्त पराठे लाटून घेते। तुम्ही बघू शकता हे छानपैकी लाटले जाते। आता थोडं थोडं खाली चिकटतं, पण याला व्यवस्थित पीठ लावलं की मग छान असं लाटता येतं। आणि एकदम असं पातळ लाटायचं, कारण आपण जे बटाटे किसला असतं ना ते छान असं मस्त भाजलं जातं आणि छान लागतं खायलाही। आणि जास्त जाडसर लाटलं तर मग ते आतमधून तसंच पिठा कच्चं राहील बटाटं, त्यामुळे असं पातळ लाटून घ्यायचं। हे बघू शकता मी याला छान असं मस्त पातळ लाटून घेतलंय।
आणि आधी तव्याला उपवासाचं तेल वगैरे तुम्ही तूपही यूज करू शकता। मी इथं उपवासाचं तेल लावून घेते आणि याला छान असं भाजून घेऊयात आपण। मध्यमच गॅसवर याला छान असं भाजून घ्यायचं। याला पण वरतून असं थोडंसं तेल लावून घेते आणि याला थोडं मध्यम गॅसवर भाजल्याच्या नंतर हे आतमधून छान असं बटाटा पण छान भाजलं जातं। लई फुल गॅसवर केलं का ते वरून जळतं आणि आतमधून कच्चं राहतं, त्यामुळे याला मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं। हे बघू शकता छान असं भाजून तयार झालंय आणि वास पण खूप छान येतोय। तर तुम्ही पण ह्या उपवासाला नक्की बनवा, कारण तेच खाऊन ना कंटाळा येतो, काहीतरी नवीन बनवून खाल्लं ना छान वाटतं। बघा आता मी इथं दुसरं पण पराठा छान असं लाटून घेते। तुम्ही याला ताटलीनी पण नंतर कापून थोडंसं पीठ असं चिरफटलं जातं तर तुम्ही ताटलीनी याला गोलाकार देऊ शकतात, अजून दिसायला छान दिसन ते। हे बघू शकता दुसरा पण पराठा आपला इथं लाटून तयार झालेला आहे। अगदी हलक्या हाताने मी याला छान असं लाटून घेतलंय आणि यालाही आपण छान असं भाजून घेऊयात। हे बघू शकता इथं आपले असे छान पराठे सगळे बनवून घेतलेले आहेत आणि अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनवणारी आहे। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि बनवून बघा। तर हे बघू शकता मी आता सगळे बनवून झाले, तुम्हाला दाखवते। आणि त्याबरोबर मी ना अशी शेंगदाण्याची मिरची बनवली होती। तर हे बघू शकता किती छान असे स्पॉन्जी बनवून तयार झालेले आहेत, एकदम असे मऊसूत आणि खायलाही खूप छान लागतात। तर तुम्ही पण नक्की बनवा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।